या व्हिडिओमध्ये मी माझे काही फेलियर्स आहेत आणि काही लर्निंग्स आहेत ज्या मी इम्प्रूव्ह केल्या माझ्या फेलियर्सपासून. तर ह्या डिस्कस करणार आहोत तुमच्यासोबत. त्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो आहे मोबाईल मी अवॉइड नाही करू शकत आता, कारण की माझे जे एक बार्टी एक्झाम असतात तुमच्या रिस्पेक्ट आहे ते वेगवेगळे सारथी ज्योती. तर प्रत्येकाचे अलग अलग आहे. तर त्याचे ॲडमिट कार्ड्स पोस्ट म्हणजे पब्लिश झाले होते, तर माझ्या लक्षातच नाही राहिले चेक करणं, कारण की मी तेव्हा फोन अवॉइड करायचं ठरवलं होतं आणि त्यामुळे मी ते मिस केलं. आणि आता माझे खूप ट्रिमंडियस प्रॉब्लेम फायनान्शियली उद्भवला आहे. आणि सेम आहे की एस एस सीचा की नाही यावेळेला स्लॉट बुकिंग होती, तर स्लॉट बुकिंग पण माझ्याकडे लक्षात नाही राहिली. आणि मी यूट्यूबवरती पण खूप साऱ्या टीचर्सला फॉलो करणं बंद केलं आहे, इव्हन यूट्यूबच पाहणं थोडं बंद केलं आहे, आणि टेलिग्राम पण सेम. तर महत्त्वाचं आता यांनी मला की नाही इम्पॅक्ट बहुत केला आहे. तर एक मला समजलं की आय कांट अवॉइड फोन, म्हणजे मला फोन तर यूज करावाच लागेल, पण मी एक बेटर करू शकतो की माझे जे डिस्ट्रॅक्शन्स आहे त्या डिस्ट्रॅक्शन्सला मी माझ्या बेटरसाठी ट्राय करू शकतो, की मी अजून याच्यातून काय ग्रोथ करू शकतो. तर ह्या 2 टॉपिकला घेऊन मी याच्या डिस्कस केल्या आहेत. तुम्ही जर या टॉपिक बघू म्हणजे इच्छुक असाल बघण्यासाठी, तर हा व्हिडिओ फॉलो करू शकता, नाहीतर तुम्ही स्किप केला तरी चालेल. माझे ज्युनियर्स विचारतात, जे मोस्टली यूट्यूब बघतात, आणि ते मला म्हणतात की हे कसं प्रिपेअर करू, ते कसं प्रिपेअर करू बा, कोणती बॅच घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं. तर मला वाटतं की याचे सेल्फ ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी आता महाट्रान्सकोची एक्झाम क्रॅक करायचा प्रयत्न करत आहोत, तर मी की नाही जे व्यक्ती, आता माझ्याकडे असे टीचर्स आहेत की जे मला गाईड करू शकतात, ज्यांनी UPSC क्रॅक केली आहे, इव्हन महाराष्ट्रामध्ये रँक्स आहेत, 2-3 वेळा रँक्स आहेत, पण मला माहिती आहे त्यांनी महाट्रान्सको तर क्रॅक केली नाही आहे. तर मी अशा व्यक्तीसोबत बोलणार ज्यांनी महाट्रान्सको क्रॅक केली आहे, कारण की त्यांना माहिती आहे त्याची लेवल काय आहे, ती लेवल त्यांनी क्रॅक करून तिथे आले, तर ते मला प्रॉपरली गाईडन्स करेन. आणि त्याच्यात जर तुम्हाला असा व्यक्ती भेटेल तुमच्या रिअल लाईफमध्ये सोबत आहे, फॉर एक्झाम्पल आता माझे 5 सर होते, सिमिलरली अजून माझे 2-3 असे सर आहेत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर मी मोस्टली त्यांच्याशी डिस्कस करतो. आता मला RRB क्लर्क वगैरे आहे, RRB क्लर्कच्या लेवलचे त्यांनी हे म्हणजे पेपर वगैरे येतात, पेपरचे क्वेश्चन्स राहणार आहेत आपल्या महाट्रान्सकोमध्ये. तर मग मी माझे एक बँकिंगचे सर आहेत राम इगडे म्हणून, त्या सरांसोबत मी कॉन्टॅक्ट करतो की सर तुम्ही कशी प्रिपरेशन केली होती, कोणते टीचर्स तुम्ही फॉलो केले होते. तर समजत आहे ना की तुम्ही ऑनलाईन जगातल्या टीचरसोबत पूर्ण संवाद साधून किंवा त्यांच्या रिकमेंडेशन सगळं करू नाही शकत. तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ, तुमचे जे रिअल पर्सन्स आहेत, ज्यांनी जे एक्झाम क्रॅक केली त्यांच्यासोबत डिस्कस करावं लागेल. माझी एक ताई आहे, त्यांनी POची एक्झाम क्रॅक केली, तर मी त्यांच्याशी संवाद करतो की तुम्ही कशा पद्धतीने केलं बा. तर हे माझे एक स्वतःचे विचार आहेत की बा मी जर रिअल लाईफमध्ये डिस्कस केले, माझे त्यांचे प्रॉब्लेम, मेन म्हणजे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगायला पाहिजे. जसं मी बाई या लेवलला आहो, बॅकग्राऊंड इव्हन मॅटर करते की तुम्ही कुठून किती वर्ष प्रिपरेशन करताय. एका वर्ष प्रिपेअर करताय तुम्ही म्हणता की मी UPSC क्रॅक करायचा प्रयत्न करतो, तर मुश्किल जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही रिअल लाईफच्या मित्रांसोबत जुळा, त्यांच्यासोबत डिस्कशन करा, त्यांना तुमची माहिती असू द्या की ओव्हरऑल तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासात इव्हॉल्व केला आहे, त्यानुसार मग त्यांनी तुम्हाला गाईडन्स करेल. नाहीतर हे यूट्यूबवर कसं असते, त्यांनी पूर्ण म्हणजे एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी सांगते काय करायला पाहिजे असं, तसं म्हणजे प्रत्येकाला लागू नाही होत. ठीक आहे, हे झालं ते टीचर बाबर सरांच्या मी यूट्यूब व्हिडिओजवरती कोचिंग फॉलो करत होतो, तर ते खूप हाय लेवलचे घेत होते. मग ते लेटर ऑन माहिती पडलं जेव्हा मी सब इंजिनिअरचा पेपर लिहिला, आणि मला तेव्हा रिअलाईज झालं, जर मी माझ्या एका रिअल लाईफच्या टीचरसोबत बोललो असतो ना या गोष्टीला घेऊन, त्यांनी मला चांगलं गाईड केलं असतं की RRB क्लर्कपासून तुम्ही स्टार्ट करा बा, कारण की RRB क्लर्क बेसिक लेवलचे आणि ते सर होते ॲडव्हान्स लेवल घेत होते. तर तो एक मिसअंडरस्टँडिंग झाली आणि आता मी स्वतःलाच कोसतो या गोष्टीसाठी. त्यामुळे तुम्ही असं नका करू. जी मी सांगितलेला काळजीपूर्वक एक साल फॉलो करता तुमच्या लाईफमध्ये. NHPCची एक एक्झाम झाली होती, त्यामध्ये असं झालं होतं की मी ओव्हरऑल सिलेबस कंप्लीट नव्हतं करून गेलो. मला असं वाटत होतं की बा तो 200 क्वेश्चनचा असतो, मला 150 बा मी रीच करू शकतो, कारण की त्यातले 30 मार्क्ससाठी हे होतं रिजनिंग होतं, आणि 140 हे होतं टेक्निकल. तर मी टेक्निकलमध्ये चांगला परफॉर्म केला, म्हणजे 140 पैकी मला वन 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 म्हणजे 140 पैकी की नाही मी 135 अटेम्प्ट केले होते. 100 माझे बरोबर 35, तर निगेटिव्ह मी थोडं 35 जास्त काढले. मला असं वाटतं की मी जर 120 पर्यंत प्रॉपर अटेम्प्ट केला असता, त्याच्यातली जर माझी ॲक्युरेसी जर चांगली असते 110 पर्यंत जरी पोहोचलो होतं, तर मला फार बेटर वाटलं असतं, कारण की मी ते 35चे निगेटिव्ह खाल्ले, तर ते मला खूप जास्त इम्पॅक्ट करत आहे मनातून. तर मग मी नंतर ॲक्युरेसीवरती काम करणं चालू केलं आहे. तर ॲक्युरेसी आता माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ना की अटेम्प्ट खूप जास्त करणं. आणि दुसरं जे हे सांगितलं मी की समजा आता पेपर आहे आपला आता जसं आपले 100 क्वेश्चन असतात, तर त्याच्यात माझी रिजनिंग आहे, मराठी आहे, इतिहास आहे, भूगोल, GK GSमध्ये करंट अफेअर, ते पूर्णच करून जावं लागेल. यार नो हे एक्सक्यूज, पूर्णच जावं लागेल, त्याच्याशिवाय रिझल्ट नाही येणार. हे मी याच्यानंतरच समजलो NHPC नंतर, कारण की एकदा तुम्ही याच्यातून फेलियर चूक होतं ना, तर मग ते खूप खूप गिल्ट होते भयंकर, की यार मी फुल टाईम माझ्या अभ्यासाला देत आहो आणि त्याच्यानंतर मी हे चुकं करतो. त्यानंतरच मग मी संकेत सरांचं हे करणं चालू केलं आहे. तुम्ही इथं बघू शकता लास्टच्या मंथमध्ये मी याच्यावरती बहुत जास्त काम केलं, कारण की सेल्फ रिअलायझेशन झालं होतं, मी चुकलो होतो, कट ऑफपासून थोडा मागे राहिलो होतो, आणि त्यानंतर मग मी प्रिपेअर करणं चालू केलं. त्यानंतर असते टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट की खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर माहीतच, माझ्या केसमध्ये की नाही मी मोबाईल अवॉइड करणं खूप, म्हणजे मी खरं सांगतो माझ्यासाठी सध्या यूट्यूब जे आहे ना, ते खूप जास्त घातक आहे माझ्यासाठी यूज करणं. मी शॉर्ट्स खूप जास्त पाहू लागतो आणि अनकंट्रोलेबल आहे मग माझ्यासाठी ते क्लिक्स करणं, कारण की ते पॉडकास्ट येतात त्यांचे, ते मी क्रिस्टियानो रोनाल्डो गाण्याच्या तऱ्हेने फॉलो करतो, तर ते खूप जास्त मग ॲडिक्टिव्ह होऊन जाते माझ्यासाठी. तर माझा मोस्ट ऑफ द वेळ मी मोबाईलपासून दूरच राहतो. पण हेच माझ्यासाठी मग इव्हेंच्युअली घातक ठरलं. तर मी सांगायचा हे प्रयत्न करतो की तुम्ही मोबाईलला कांट अवॉइड, पण तुम्ही डिस्ट्रॅक्शनला अवॉइड करू शकता, एक चांगलं डिस्ट्रॅक्शन लावून सुद्धा मागे. आता काय मी त्याच्याबद्दलच बोलणार तुम्हाला, पण हे समजलं तुम्हाला की टाईम आपल्याला मॅनेज करावं लागेल. जसं की माझी एक्झाम केव्हा आहे हे तुम्हाला माहीत असणं पाहिजे, आणि त्यानुसार तुम्हाला प्लॅन करायचं तुमचं मंथ. आता मी याच्यावरतीच बोलतो की तुम्ही मंथ कसा प्लॅन करणार, तुमचे डेज कसे प्लॅन करणार. आणि हे जेव्हा मी चुकलो त्याच्यातूनच बोलत आहो. तर सगळ्यात पहिला आता मी माझा फोन दाखवतो, त्यासाठी मला पहिला लाईट बंद करावं लागेल, आणि फोनचा माझा इश्यूच आहे तसा पण डिस्प्लेचा.
तर कॅलेंडर आहे, आपण बॅकग्राऊंड वापरायचं, त्यावरती कॅलेंडर टाकायचं. हे तुम्हाला वेजेसमध्ये भेटून जाते तुमच्या मोबाईलमध्येच. तर ह्या कॅलेंडरचं काय इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचा डे प्लॅन करू शकता. मी आता माझे जे वडील आहेत ते उद्याला कापूस विकायला जाणार आहेत, तर मी हा प्लॅन केला डे की फोन ऑन ठेवायचा आहे. माझ्या ताईंनी सांगितलं आहे मला की बेटा तू फोन ऑन ठेव, तू फोन का बंद ठेवला तर वडील तुझे तिथे येऊन. ओके, तर दॅट नॉट अ थिंग आय शुड टेल. तर हे आहेत की मला प्लॅन करायचं आहे. तसं तर मी 1 तारखेपासून रिझनिंग प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करणार आहोत. तर मी रिझनिंग अशी टाकला आहे, तिथे तुम्ही मार्क करू शकता आणि हे तुमचं ओव्हरऑल एक मंथ प्लॅन करून टाकेल, इवन डे प्लॅन करून टाकेल. आणि हेच नाही तर एक ॲप आहे, आता या ॲपचं की नाव मी विसरलं आहे, तसं स्टफ समथिंग काहीतरी नाव होतं. तर यामध्ये की नाही मी सगळं काही माझं लिहू शकतो. जसं मी मधात हे बघा एजेस वगैरे असे डे प्लॅन करतो तुम्ही की अच्छा मला हा टास्क पूर्ण झाला आहे, तो झाला आहे, तर याची मी डिस्क्रिप्शन, हा ते ॲप आहे स्टफ आहे ना, हे बघा हे ॲप आहे ते. हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता, खूप इम्पॉर्टंट असं ॲप आहे. त्यानंतर हे तर तुम्हाला माहिती आहे स्क्रीन टाईम वगैरे आणि थोडंसं माहिती राहते का आपण किती यूज करतो बा. जसं मी आता यूट्यूबवरतीच तुम्हाला माहिती आहे, आज संडे होता तरी तर थोडा जास्तच गेला टाईम. अराऊंड 1-1.5 राहते. रात्री मी पॉडकास्ट ऐकतो, खरंच ऐकतो. सध्याला मी डेव्हिड गॉगलिंग ऐकत आहो. डेव्हिडच आहे, गॉगलिन आहे आय थिंक, हां ठीक आहे. जेव्हा नंतर हे आहेत जीमेल आहे, तर हे तुम्हाला समजलं. त्यानंतर ते की नाही सध्याला तर मी माझ्या की नाही इनबॉक्समध्ये हे आहेत काय जेमिनाय. तर मला जेमिनाय ठीकठाक वाटते. आता एआयसोबत मी तुम्हाला सांगितलं ना की एआय आता सगळेजण यूज करत आहे, तर मी पण यूज करायला शिकलो आहे थोडं बहुत. तर तुम्ही एआयला विचारा क्वेश्चन, मी सिरियसली सांगतो एआय की नाही खूप चांगलं काम करते माझ्यासाठी. तरी मला डे प्लॅन करून देते. मी तिला इव्हन सांगितलं होतं की यार मी दिवसभरात की नाही 2च सब्जेक्ट वाचत आहो. तर मग मी तिला ती मला सांगत होती. आता मी जेमिनायला तीच म्हणायला पाहिजे ना की तो तीच म्हणतो. तर ती मला सांगत होती की फार तऱ्हेने सांगितलं. इव्हन मी थोडा इम्प्रेस झालो की मी म्हटलं प्रोडक्टिव्हिटी हॅक काय. तर तिला माहिती आहे मी सिव्हिल इंजिनिअर स्टुडंट, आणि मी आधी पण बोललो होतो की आय एम सिव्हिल इंजिनिअर होतो हाऊ. तर ती सांगत होती की डिस्ट्रॅक्शन असं तू हे करू शकतो, प्रोकॅस्टिनेशन. आणि हे लिटरली मला जेव्हा हे सांगत होते मला रिअलाइज झालं की अरे ते मी करतो. ठीक आहे म्हणे. बघा 1-2 तर लाईन्स आहेत, मी त्याला तुम्हाला दाखवतोस की ॲक्टिव्ह रिकॉलिंग. हा जो आहे ना ॲक्टिव्ह रिकॉलिंग हा खूप इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. हा मी की नाही सरांनी मला ट्यूशनमध्ये सांगत होता की तुम्ही फक्त की नाही म्हणजे वाचत आहे म्हणे. एक असं आहे त्यामध्ये की तुम्ही बा ॲक्टिव्ह रिकॉलिंगमध्ये की आपण बा पेपर सेटर आहोत. तर एक अजम्पन्स आहे माझ्याकडे रिव्हिटिंगचे. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट अजम्पशन कोणते असते, पण तुम्ही जर MCQ बनवू शकत असते तर कसे बनवले असते बा. तर या पद्धतीने पण मी थोडासा विचार करणं स्वतःला सांगतो बा. जसं ते यामध्ये अजम्पशन्स आहेत, तर याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतं अजम्पशन आहे जे मला रिकॉलिंग नाही राहू शकत बा जास्त. कारण की बाकी तर मी अंदाजन लावू शकतो. तर हेच आहे की शिअर जे आहे, रिवेट जे आहे ते कशासाठी आपण डिझाईन करतो बा फक्त ते शिअरसाठी. ऑप्शन मी असं देऊ शकत होतो, म्हणजे जसं मी ऑप्शन बनवलं असतं की बा रिवेटिव्ह डिझाईन फॉर द शिअर डिझाईन, फॉर शिअर डिझाईन, फॉर बिअरिंग, फॉर ऑल सगळ्यात शेवट तर मग ऑलच लावणार आहे सगळेजण. पण याच्यात काय फक्त शिअरसाठी मेनली आपण डिझाईन करतो, बिअरिंग निग्लेक्ट करतो, बाकी सर्व निग्लेक्ट करतो बा. तर हे थोडंसं म्हणजे जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा हे समजून की बा आपण बा याच्यातले इम्पॉर्टंट MCQ कसे काय बनवू शकते त्या दृष्टिकोनातून थोडंसं वाचायला पाहिजे. आणि तेच ना फेनमॅन टेक्निक किंवा दुसऱ्याला तुम्ही समजून सांगायचा प्रयत्न करा की हे असं आहे बा. जर तुम्ही त्याला योग्य तऱ्हेने समजून शकू शकले तर मग तुम्हाला तो चॅप्टर कळाला आहे. तर या पद्धतीनेच आपण थोडं इव्हॉल्व करू शकतो. हे पण मी थोडंसं ट्राय करतो स्वतःसोबतच. त्यानंतर हे काय मॅथ्स ट्रिक म्हणून. मॅथ्स ट्रिकमध्ये काय असते की तुम्ही एखादी कॅल्क्युलेशन करताय बा ॲप्टिट्यूडच्या पर्पजमध्ये, हे तुम्ही स्वतःच डिस्कवर करा ॲप डाउनलोड करून. मी टेलिग्रामचं सांगतो. आता माझ्यासोबत काय झालं होतं की मी GK GS तर प्रिपेअर करतो SK सरांपासून, तर याची प्रॅक्टिस नव्हतो करू शकत. आणि जे हे आहेत आपले टेक्स्टबुकवरती आहे, टेक्स्टबुकवरती नाही खूप जास्त म्हणजे एवढे हे नाही राहत, रिलेव्हन्सी नाही राहत. तर मग माझ्या एका सिनियर्सनी मी कॉन्टॅक्ट केला, तर त्यांनी मग मला हे याबद्दल सांगितलं. हे जे ॲप्स आहेत ना टेलिग्रामवरती, जसं ही माझी भरती, याच्यावरती की नाही खूप सारे इतिहास, भूगोल यासारखी याची की नाही MCQज आहेत आणि मोस्टली PYQ राहते. तर मी याच्याहून सध्या प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करत आहो, जे की मला इफिशियंट वाटलं. यामध्ये आता मी इतिहास, भूगोल आहे, इतिहास आहे बघा महाराष्ट्राचा आणि इतिहासाचा भूगोल, त्याच्यात IMP आला. तर मी हे वाचून घेतो, जे मला इम्पॉर्टंट वाटले मी तो हे करतो. आणि माझ्या आता हे होत नाही जनरली, काही ॲप आहे त्यामध्ये होत नाही आणि काहीमध्ये होते. जसं फॉर एक्झाम्पल हे मराठी व्याकरण आहे, तर मी मराठीचा एखादी क्वेश्चन वाचला किंवा एखादी टॉपिक वाचला, मग याच्यावर मी प्रॅक्टिस करतो जे पण दिसते मला. जर मला हा चुकला इन केस तर मग मी हे माझ्या सेव्हमध्ये टाकतो. शीट यार तुम्हाला दाखवायच्या बाबतीत हे सगळं होतं आहे. त्यांनी काहीतरी अपडेट्स केले आहे, बट माझ्या सेव्हमध्ये आहे काही माझे, मी ते दाखवून देतो तुम्हाला. जसं हे आहे ना, हे बघा मी जे माझे चुकतात आणि मला वाटतं की यार हे इम्पॉर्टंट आहे, चुकायला नाही पाहिजे, तर मग मी माझ्या सेव्हमध्ये टाकतो. त्यानंतर वेगवेगळे काय हेच आहे ॲप्स आहेत वेगळे, हे मी सगळे माझ्या टेलिग्रामवरती आपलं जे चॅनल आहेत, कुठे गेलं रामेगे, यस दिस वन, तर याच्यावरती मी टाकतो. तुम्ही जर याला जॉईन असाल किंवा जॉईन असाल तर जॉईन असाल, मी याच्यावरती सगळे टाकून देतो. तुम्ही पण, ते मला खूप सारे जण म्हणत होते की तुम्ही बा इंग्लिश कसे प्रॅक्टिस करता. तर बघा नाही यार, इंग्लिशचं कसं आहे, मी पण प्रॅक्टिस नाही करत सहसा, हॉनेस्टली सांगतो. माझं ते 2-3 हप्ते मी प्रॅक्टिस करतो. जर एक्झाम डेट्स मला माहिती आहे तर 15 क्वेश्चन येतात, यातले की नाही 5 क्वेश्चन येतात याच्यावरती पॅसेजवरती. तर पॅसेजची प्रॅक्टिस करायची आणि बाकी उरलेले जे 3 ते 4 क्वेश्चन आहेत ते राहतात सेंटेन्स रिअरेंजमेंट, आर्टिकल्स, प्रिपोजिशन. ते याच्यात मला वाटतं की मी बा 8 ते 9 हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो चांगल्याने. उरलेले जे आहेत ते तर मग मला अंदाजेसाठी म्हणजे आहे, ते माझ्यासाठी तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि मी सध्या एवढं सक्षम नाही की तुम्हाला गाईड करा. फक्त मी एवढं सांगू शकतो की हे जे आहेत चॅनल्स इंग्लिश वगैरे, याच्यावरती मी म्हणजे प्रॅक्टिस करतो. तलाठी भरती वगैरे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी. तर त्यामुळेच मला एक अशी PDF सापडली. तर या PDFचं की मी यूज करत असतो कशासाठी, माझे ते GK GSचे क्वेश्चन्स आहेत ते लावासाठी. तर सध्या तर मी हे बघा आहे ना, हे पण मी टाकूनच देईल ग्रुपवरती आपल्या. तर याच्यावरती कसं इतिहास, भूगोल याच्यावरती क्वेश्चन्स भेटतात, तर ते पाहायचे, प्रॅक्टिस करायचे. तर इवन तो इंग्लिशचे, मराठीचे,
तर असं तुम्ही म्हणजे धीरे धीरे होते या सगळ्या गोष्टी. मला पण एवढा आयडिया नाही. बस मी शिकवतो थोडं बहुत, प्रॅक्टिस करतो. चांगलं वाटलं तर मग मला वाटते मित्रांसोबत शेअर करायला पाहिजे. तर गुगलवरती हे खूप फंक्शन चांगलं आहे. कोणतं एआयवालं एआयमध्ये फॉर एक्झाम्पल आता मी डिफरन्शिएट म्हणत आहो. मी जनरली की नाही डिफरन्शिएट आणि रिअल एक्झाम्पल असं तर जसं मी सर्च केलं होतं डिफरन्शिएट बिटवीन मोझॅक आणि हे. तर याच्यामध्ये की नाही मग हे खूप चांगलं ऑप्शन आहे एआय मोडचं. याच्यामध्ये की नाही ते ब्रॅकेट्स काय म्हणतात त्याला टेबल्स बनवून देतात. तर हे टेबल्स खूप हे बघा हे खूप इम्पॉर्टंट म्हणजे असं एकदम सिम्पल होऊन जाते समजण्या सगळ्या गोष्टी. तर ह्या एआय मोडचा पण तुम्ही यूज करसाल फार चांगला आहे. आणि यामध्ये ते रिअल लाईफ एक्झाम्पल सांग, उदाहरण दे, डिफरन्शिएट कर. या पद्धतीने तुम्ही जर विचारसाल तर खूप अजून रिअलिस्टिक होऊन जाते लर्निंग. जीमेल ड्राईव्हवरती जर म्हणजे सेव्ह करणं शिकला असेल तर ते पण माहिती आहे. आता माझं कसं आहे की एका क्लिकवरती मी माझे जे PDFs आहेत इम्पॉर्टंट ह्या PYQ आहेत मोस्टली मी PDF बनवतो आणि माझ्या जीमेल ड्राईव्हवरती टाकून देतो, जेणेकरून मग मला हे एका वन क्लिकमध्ये सगळे अरेंज होऊन जातात आणि मग मी इथून कुठे पण ॲक्सेस करू शकतो. इव्हन तो माझ्याकडे मित्राचा फोन आहे त्याच्यावरती जीमेल टाकला तर ड्राईव्हवरती येऊन जातात हे. तर या पद्धतीनं